नमस्कार, मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले आयुष स्वास्थ्य या विश्वजा आयुर्वेद प्रणित चॅनलमध्ये स्वागत करते। जसजसा उन्हाळा वाढत जातो तसतसा लोकांच्या उष्णतेशी संबंधित तक्रारी ज्या आहेत तर त्याही वाढत जातात। आज आपण बघणार आहोत उन्हाळी लागणं म्हणजे मूत्रदाह हा का निर्माण होतो आणि त्यावर काय उपाय करता येतील। खूप जास्त ऊन तापायला लागली किंवा उन्हाळा जो आहे तो वाढला की मग बऱ्याच लोकांना विशेषतः स्त्रियांना मूत्रदाह किंवा लघवीला जळजळ होणं, लघवी करताना दुखणं हा त्रास जो आहे तर तो बघायला मिळतो। तर आता आपण आयुर्वेदानुसार विचार केला तर मूत्र व स्रोतसाचा इथे विचार करायला लागतो। स्रोतस म्हणजे चॅनल। तर आयुर्वेदामध्ये मूत्र व स्रोतसाचं वर्णन करत असताना मूत्र व स्रोतसानां बस्ती मूलम वंशनौच असं चरकाचार्यांनी सांगितलंय। म्हणजे मूत्र व स्रोतसाचा विचार करत असताना त्याच्या मूलस्थानाचा, त्यामध्ये बस्ती आणि वंशण प्रदेश म्हणजे ग्रॉइन एरिया जो आहे तो, युरिनरी ब्लॅडर ह्याचा विचार करावा असं सांगितलेलं आहे। आयुर्वेदानुसार मूत्रनिर्मिती जी आहे तर ती मोठ्या आतड्यामध्ये निर्माण होते। म्हणजे ज्या वेळेला अन्न पचन झाल्यानंतर सार आणि किट्ट विभाजन होतं। सार म्हणजे शरीराला आवश्यक असलेले पदार्थ जे शरीर शोषून घेतं आणि जे शरीराला आवश्यक नाही आहेत तर त्यामध्ये द्रव भाग आणि घन भाग असा असतो। द्रव भाग जो आहे तो ब्लड सर्क्युलेशनमधनं किडनीमध्ये जाऊन फिल्टर होऊन त्यातला अनुपयोगी भाग जो आहे तो मूत्रद्वारे जो आहे तर तो बाहेर टाकला जातो। घन भाग मल म्हणून बाहेर टाकला जातो, हे आपल्याला तसं परिचित आहे। त्यामुळे आयुर्वेद जो आहे तो फक्त किडनी, युरेटर, युरिनरी ब्लॅडर, युरेथ्रा किंवा पेनिस असा एवढाच विचार न करता अन्नाचं पचन झाल्यानंतर जो मलरूप द्रव स्वरूपातला मल आहे त्याचा देखील आयुर्वेदात विचार जो आहे तो केलेला आहे। त्यामुळे चिकित्सेमध्ये तुमचं पचन आणि मूत्र विसर्जन असा दोन्हीचाही विचार जो आहे तो केला जातो। थोडक्यात काय बघायचं तर मूत्र निर्मिती, मूत्राचं वहन आणि मूत्राचं उत्सर्जन अशी तिन्ही प्रकारचं जे कार्य आहे तर त्या कुठल्याही कार्यामध्ये जर बिघाड झाला तर मूत्र व स्रोतसाचे आजार जे आहेत तर ते होऊ शकतात। आता आयुर्वेदामध्ये मूत्रला लघवीच्या वेळेला जळजळ होते तर त्याचा विचार करत असताना मूत्राघात, मूत्रकृच्छ याचं पण वर्णन जे आहे तर त्या व्याधींचं वर्णन आलेलं आहे। थोडक्यात किडनीशी संबंधित काही आजार असतील, किडनीमधून युरेटर जे मूत्र वहन करून जातं त्या नलिकेमध्ये जर काही प्रॉब्लेम असतील, युरिनरी ब्लॅडर जिथे मूत्र साचून राहतं आणि जिथून आपण विसर्जन करतो ते युरेथ्रा किंवा पेनिस जे आहेत या कुठल्याही अवयवासंदर्भात जर काही आजार झाले असतील, त्याच्यामध्ये काही विकृती निर्माण झाली असेल तर त्याचाही विचार आपल्याला मूत्रदाह या एका लक्षणामध्ये करता येतो। तर काय काय कारणं आहेत की ज्यामुळे उन्हाळी लागते किंवा मूत्रदाह जो आहे तर तो निर्माण होतो हे आपण बघूया। तर सगळ्यात पहिलं म्हणजे जसं जसं ऊन वाढतं, उन्हाची तीव्रता वाढते, शरीरातलं पाणी काही वेळेला कमी होतं आणि त्या उष्णतेमुळे, उन्हामुळे जे आहे तर तो मूत्रदाह निर्माण होतो। म्हणून लोकल भाषेमध्ये याला उन्हाळी लागणं असं म्हणतात। किंवा ज्यांचं काम जे आहे तर ते अग्नीजवळ आहे, म्हणजे कारखान्यामध्ये फर्नेसजवळ काम आहे, काही लोक स्वयंपाकाची कामं करतात किंवा हॉटेलमध्ये जे शेफ आहेत, कुक आहेत, तर मोठ्या शेगडीपाशी ज्यांना खूप दीर्घकाळपर्यंत काम करावं लागतं त्या कारणाने किंवा इतर कारणाने शरीरामध्ये उष्णता वाढलेली असेल तर त्याच्यामुळे उन्हाळी लागू शकते। मूत्रमार्गामध्ये काही गाठ निर्माण झाली किंवा अश्मरी आहे म्हणजे मुतखडा झालेला आहे, युरिन स्टोन आहे तर त्याच्यामुळे अडखळत मूत्रप्रवृत्ती होते किंवा दाह निर्माण होतो। किडनीमध्ये म्हणजे मूत्र निर्मिती प्रक्रियेमध्येच जर काही प्रश्न आलेला असेल तरी पण मूत्रदाह हे जे लक्षण आहे तर ते निर्माण होतं। ब्लॅडरमध्ये युरिन साचून राहिलेली आहे किंवा ब्लॅडरशी संबंधित काही इन्फेक्शन झालेलं आहे, तिथे सूज आलेली आहे किंवा पूर्णपणे ब्लॅडर एम्प्टी होत नाही आणि तिथे मूत्रप्रवृत्ती साचून राहते आहे, अशा वेळेला होतं। किंवा जंतू संसर्ग झालेला आहे, युरिन वाटे प्रोटीन्स जे आहेत ते बाहेर जात आहेत, काही वेळेला पूय निर्मिती झालेली आहे किंवा काही कारणाने म्हणजे अश्मरी वगैरे असेल किंवा इतर काही कारणाने मूत्रावाटे जर रक्तप्रवृत्ती होत असेल तर ह्या अनेक कारणांमुळे जे आहे
तर ते मूत्रदाह हे लक्षण निर्माण होतं. पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्लँड वाढलेली असेल तर त्याचं प्रेशर येऊन पण मूत्रप्रवृत्ती अडखळत होऊ शकते. त्याच्यामुळेही काही वेळेला मूत्रदाह जे आहे तर ते लक्षण इथे निर्माण होऊ शकतं. शरीरांतर्गत काही कारणांनी उष्णता वाढलेली असेल, इतर काही व्याधी झालेल्या असतील, काही विशिष्ट औषधं घेतलेली असतील, त्याच्यामुळे पण मूत्रला दाह निर्माण होऊ शकतो. आयुर्वेदामध्ये एक अतिशय महत्त्वाचं कारण सांगितलेलं आहे, ते म्हणजे वेगविधारणा. म्हणजे तुम्हाला लघवीला लागलेली आहे पण तुम्ही काही कारणामुळे जात नाही आहे. विशेषतः स्त्रिया ज्या आहेत त्या संकोचामुळे किंवा बाहेर कुठे असताना पब्लिक टॉयलेट यूज करत नाही किंवा तिथे आपल्याकडे फारशी सोय नसते. अशा वेळेला युरिन जी आहे तर तिथे साचली जाते आणि असं वारंवार घडलं तर मूत्रसंसर्ग होऊ शकतो किंवा मूत्रदाह हे जे आहे तर हे लक्षण निर्माण होऊ शकतं. किंवा काही वेळेला मूत्रवेग अडवला जातो आणि तसंच अन्नपान सेवन पाणी पिणं चालू शकतं आणि त्याच्यामुळे पण हे होऊ शकतं. किंवा काही जणांना पाणी कमी पिण्याची सवय असते किंवा सोय नसते आणि पाणी पिणं टाळलं जातं, त्याच्यामुळे पण ही लक्षण जे आहेत ते निर्माण होतात. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की काय काय कारणं आहेत की ज्याच्यामुळे मूत्रदाह जो आहे तो निर्माण होतो. आता ह्याची लक्षणं काय काय आहेत तर सगळ्यात पहिलं म्हणजे लघवीला जळजळ होतं, मूत्रत्याग करत असताना शूल होतं म्हणजे तिथे वेदना होतात, ओटीपोटामध्ये दुखतं, मूत्राचा वर्ण जो आहे तो बदलतो म्हणजे कधी पिवळसर लालसर असा वर्ण येऊ शकतो, त्याची गधता जी आहे त्याच्यामध्येही फरक पडतो, मूत्राचा pH जो आहे तोही काही वेळेला बदलतो. या पद्धतीची लक्षणं जी आहेत तर ती मूत्राशी संबंधित निर्माण होतात. सार्वदैहिक लक्षणांमध्ये काही वेळेला डोळ्याखाली किंवा शरीरावर किंवा पायांवर म्हणजे विशेषतः तळपायांवर सूज जी आहे तर ती निर्माण होऊ शकते. भूक न लागणं, मळमळ होणं या पद्धतीची लक्षणं जी आहेत ती पण निर्माण होऊ शकतात. काही वेळेला जंतुसंसर्ग असेल तर थोड्या प्रमाणात ताप जे आहे तर तो पण येऊ शकतो. तर ह्या पद्धतीची लक्षणं जी आहेत तर ती निर्माण होतात. तर आपण आता यावर काय उपाय करावा? सगळ्यात पहिलं म्हणजे काही तपासण्या करून घ्यायला लागतात. रक्ताच्या तपासण्या, मूत्राची तपासणी असते, सोनोग्राफी किंवा एक्सरे. त्यामुळे निदान व्हायला मदत मिळते. म्हणजे कुठल्या कारणामुळे मूत्रदाह हे लक्षण निर्माण झालेलं आहे, उन्हाळी लागलेली आहे ते आपण बघू शकतो. म्हणजे जर ऑब्स्ट्रक्शन असेल, मूत्राशमरी किंवा युरिन स्टोन, किडनी स्टोन निर्माण झालेले असतील, काही गाठ निर्माण झालेली असेल तर ते छोटं असेल तर चिकित्सेने बरं होऊ शकतं. जर शस्त्रकर्म करणं तिथे गरजेचं असेल तर तसं तुम्हाला चिकित्सक जे आहेत ते सांगतात. जंतुसंसर्ग झालेला असेल तर त्याच्याकरता तुम्हाला चिकित्सा ही घ्यायला लागते किंवा युरिनमधनं प्रोटीन जाते, आरबीसीज प्रेझेंट आहेत तर ते का प्रेझेंट आहेत ते बघून त्यानुसार पण चिकित्सा जी आहे तर ती केली जाते. मूत्र निर्मितीच व्यवस्थित होत नसेल तर त्याची कारणं बघून त्यासाठीही वेगळी चिकित्सा जी आहे तर ती करावी लागते. बऱ्याचदा पचन व्यवस्थित नसल्यामुळे म्हणजे सारकिट्ट विभाजन व्यवस्थित होत नसल्यामुळे पण या पद्धतीची लक्षणं निर्माण होतात. तर पचनाशी संबंधित तक्रारी असतील तर त्यासाठी पण वेगळी चिकित्सा घ्यायला लागते. ही कुठलीही कारणं नसताना जर उन्हामुळे किंवा उष्णता वाढल्यामुळे उन्हाळी लागली असेल तर तुम्ही घरच्या घरी पण इलाज करून घेऊ शकता. मात्र एक 2-3 दिवसात त्यामध्ये फरक पडला नाही तर मात्र जवळच्या वैद्यांचा सल्ला जो आहे तर तो नक्की घ्यावा. दुखणं जे आहे तर ते अंगावर अशा वेळेला काढू नये. तर सगळ्यात पहिले काय करायचं तर भरपूर पाणी प्यायला पाहिजे. जेवढी तहान आहे त्या प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे. उष्णता वाढते त्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होईल या पद्धतीने आपण नारळ पाणी घेतलंय, माठाच्या पाण्यामध्ये वाळा टाकून ते पाणी प्यायलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारची सरबतं जी आहेत ती घेतलेली आहे, पन्ह करून घेतलंय, उसाचा रस घेतलेला आहे, तुळशीच्या बीचं दुधातनं सेवन केलेलं आहे किंवा धणे जिऱ्याचं पाणी जे आहे तर ते उन्हाळ्यामध्ये खूप चांगलं ठरतं. म्हणजे 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे, 1 तांब्यावर पाणी उकळून त्यात घालून रात्रभर भिजत ठेवायचं. सकाळी ते गाळून घेऊन ते पाणी जे आहे ते दिवसभर अधूनमधून प्यायल्यानंतर उन्हाळी लागणं हा त्रास जो आहे तर तो कमी होतो. ज्यांना शुगर नसेल तर त्याच्यात खडीसाखरही घालू शकतात किंवा पचनाशी संबंधित काही तक्रारी असतील तर ते धण्याजिऱ्याबरोबर त्यामध्ये बडीशेप पण घालून घेऊ शकतात. आता वैद्यांचा सल्ला जर घेतला तर त्यामध्ये बऱ्याचदा गोक्षुरादी गोकुळ, श्वदंशादी गोकुळ, चंद्रकला, हरळू, गोखरू असे वेगवेगळ्या वनस्पती ज्या आहेत त्या, पाषाणभेद असे वेगवेगळी औषधं जी आहेत ती वैद्य वापरतात. काही सिद्धघृत वापरतात. तर वैद्यांच्या सल्ल्याने ती औषधं तुम्ही जरूर घेऊ शकता. तर ह्या पद्धतीने तुम्ही उन्हाळीवर मात करू शकता. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.